मोहोळ पंढरपूर खरा तर हा भक्ती मार्ग आणि याच भक्ती मार्गावर कोट्यवधीचा असा भ्रष्टाचार झाल्याची माहिती जी आहे ती शिवसेना नेते सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे। आताच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वच घोटाळा कशा कशा प्रकारे झालाय ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वतः आपल्यासोबत शिवसेनाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। ताई, हा खरं तर पाहला भक्ती मार्ग मोहोळ टू पंढरपूर नेमका कसा झाला हा भ्रष्टाचार, काय सांगाल? मोहोळ ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग पालखी मार्ग क्रमांक 965 ज्या मार्गामध्ये पेन्नूर नावाचं गाव येतं, या पेन्नूर गावातल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी यात गेलेल्या आहेत। 2 गुंठे 4 गुंठे 10 गुंठे अशा जमिनी गेलेल्या आहेत। साधारणतः 2-2.25 किलोमीटरचा एरिया असेल, 2.25 किलोमीटर किंवा 2.25 किलोमीटर असेल हार्डली। या एवढ्या जागेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना नुकसान भरपाई शासनाकडून जी मिळणं अपेक्षित असतं त्यामध्ये काही ठराविक शेतकऱ्यांना, शेतकरी म्हणण्यापेक्षा राजकीय लागेबांधे असणाऱ्या नेत्यांच्या बगलबच्च्यांना 2दा 4दा 6दा अनुदान मिळालेलं आहे। आणि ही धुळफेक आहे। ही प्रांत अधिकारी आणि टॉप टू बॉटम असणारे सगळे अधिकारी यांची मिळून हे संगनमताने केलेला हा सगळा गैरव्यवहार आहे। या गैरव्यवहाराची माहिती आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता, मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही, त्याचा कुठल्याही प्रकारचा कॉग्निझन्स घेतला नाही। सबब हे प्रकरण अधिवेशनामध्ये आलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे यावर, कारण ज्यांच्या सातबाऱ्याला नोंदी नाहीत त्यांना नुकसान भरपाई मिळाली, मात्र ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। हे फार विशेष आहे। सबब या सगळ्या संबंधाने म्हणजे आपल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सशक्त करण्यासाठी, गललठ्ठ करण्यासाठी जर अशा पद्धतीने एखाद्या योजनेचंच संपूर्ण अपहरण केलं जात असेल तर हे गंभीर आहे आणि हेच निदर्शनास आणून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। कारण या योजनेच्या माध्यमातून गैरव्यवहार होऊन जी काही रक्कम गेलेली आहे ती रक्कम जरी आपण परत मिळवायचं ठरवलं तरी मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे ती नुकसान भरपाई देणं शक्य होईल। भ्रष्टाचार करणारे नेमके कोण? याच्यामध्ये जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची नावं आत्ता आम्ही सांगितलेली आहेत। आमचं असं म्हणणं आहे की वारंवार एवढ्या सगळ्या अधिकाऱ्यांची नावं सांगितल्यानंतरही बावनकुळे याच्यामध्ये लक्ष का घालत नाहीत की बावनकुळे या सगळ्या प्रकरणाने अवगत आहेत। बावनकुळे जर अवगत असतील तर बावनकुळेने राजीनामाच दिला पाहिजे आणि बावनकुळेंचं असं म्हणणं असेल की नाही मला या प्रकरणात काहीही माहिती नाही आहे तर या प्रकरणाची तातडीने चौकशी समिती लागली पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांच्या बडतर्फीच्या ऑर्डर झाल्या पाहिजेत आणि या सगळ्या आर्थिक गैरव्यवहाराची मुळासकट चौकशी झाली पाहिजे। संपूर्ण निधी लाटण्याचा किंवा भ्रष्टाचार करण्याचा प्रकार, काही नेत्यांचे तुम्ही फोटो दाखवलेत, त्यांचे काही जवळीक संबंध दाखवलेत, एकनाथ शिंदेचे कोणी संबंध नाही। मी आता समजा हा चरण चौरे नावाचा माणूस आहे तर हा चरण चौरे हा फक्त असाच फोटो काढलेला नाही, हा एकनाथ शिंदेंचा पदाधिकारी आहे, हा जिल्हा प्रमुख आहे। किंवा मी इथे रमेश मानेंचा फोटो दाखवला ज्याने 5 ते 6 वेळा अनुदान लाटले, हा रमेश माने हा जिल्हा सरचिटणीस आहे भाजपाचा। हा या माणसाचे जर याचे कनेक्शन्स बघितले तर याचे कनेक्शन भाजपाच्या प्रत्येक नेत्यासोबत दिसतील आपल्याला। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या राजकीय पदांचा वापर करत याच्या 2 शक्यता आहेत की एक, नेत्यांना माहीत आहे तरी नेत्यांनी दुर्लक्ष केलंय, आणि जर नेत्यांचं म्हणणं असेल की आम्हाला माहीत नाही तर नेत्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत, तर मग संबंधित अधिकाऱ्यांवर अजून बडतर्फीची कारवाई का झाली नाही याचं उत्तर दिलं पाहिजे। हा संपूर्ण प्रकार उघडकीस करणारे शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत। त्या परिसरातील माने नामक शेतकरी आहेत, त्यांनी हा संपूर्ण प्रकार हा उघडण्याचा प्रयत्न केलाय। दादा, मला एक सांगा की कसं तुम्हाला कळलं एवढा मोठा रोडचं काम चालू होतं आणि माझ्या आईची गेली 25,000 क्षेत्र भूसंपादन झालं आणि मी स्वतः गुंटेवारी प्लॉट विकत घेऊन राहिलेला आहे, गट नंबर 318-2 मध्ये। तिथले बी गेले 18 गुंठ सामायिकमधलं माझं, मी त्यात सहीशेदार आहे। मग ह्याचं मी प्रणसाहेबाला वेळोवेळी माझा मोबदला द्या अर्ज केलं, माझ्या परस्परा पैसे सोडू नका, तक्रारी दिल्या अनेक वेळा, त्यांनी त्याचं काही माझं तक्रार निवारण केलं नाही। ते म्हणले निवाड्यात तुमचं नाव येत नाही, निवाड्यात नाव येत नाही म्हणल्यावर मी माहिती आधी टाकून माझ्या आईची आणि माझी स्वतः गटातली माहिती काढा गेलो असता ही बाकी सगळं निदर्शनास आलं। सर्व करत असताना भीती नाही वाटली, जीवाला धोका आहे म्हणून? भीती का, आता स्वतः सर अन्याय व्हायला लागला तर भिवून जमतंय का तुम्ही सांगा? भीती तर आहेच ना, पण बघितलं पाहिजे ना काय केलंय काय नाही, कागदोपत्री अधिकाऱ्यांनी काय आपल्याला, मला स्वतःच्या आईचं मला मिळत नाही म्हणल्या मोबदला, विचार केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, कागद आणली पाहिजे।
म्हणून माहिती आधी टाकून मी वेळोवेळी ती माहिती काढून घेतली, तर माझ्या निदर्शनात ही सगळ्या ह्यांचं केलेलं ही सगळं बाहेर पडलं. हे सर्व करत असताना भीती त्या ठिकाणी वाटली खरी, मात्र त्यांना जो न्याय हवा होता तो न्याय त्या ठिकाणी अपेक्षित जो न्याय होता तो मिळत नव्हता. त्यामुळं त्यांनी हे संपूर्ण प्रकरण माहितीच्या अधिकारातून उघड करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. मोहोळ ते पंढरपूर हा जरी भक्तिमार्ग असला, मात्र या भक्तिमार्गाच्या माध्यमातून 2 ते 2.5 किलोमीटरच्या जवळपासच हा संपूर्ण कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचं कागदोपत्री या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. त्या निमित्त पत्रकार परिषद देखील या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी घेऊन हा संपूर्ण प्रकार आता या ठिकाणी अधिवेशनातही मांडण्यात येईल अशा प्रकारची वक्तव्य देखील न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलं आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.